वसुदेवाने सांगितलं, अरे वेड्या, बहिणीला मारशील तर नावाला कलंक लागेल, मरावं तर कधी ना कधी लागेल, कलंकित होऊन मरू नकोस. तुला हिच्या मुलापासून भीती आहे ना, हिच्यापासून भीती नाही ना, मग असा कर, आमच्या दोघाला बंदी शाळेमध्ये टाक, होणारी मुलं तुला मी आणून देईन. ठरलेल्याप्रमाणे कंसाला ती गोष्ट पटली आणि दोघाला बंदी शाळेत टाकलं. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. बंदीशाळेत टाकल्यानंतर पहिला मुलगा जन्माला आला. पहिला मुलगा कंसाकडे घेऊन गेले. कंसाने निरागस बाळाकडे पाहिलं आणि म्हटलं, अरे मला 8वा मारणार आहे, या पहिल्याला मारून काय करायचं आहे, परत घेऊन जायला सांगितलं. पण नारद लगेच हजर झाले. नारद म्हणाले, कंस जर असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवान परमात्मा अवतार घेणार नाही. नारद कुणाला म्हणतात माहितीये का, जिसकी